और आरएसएस प्रमुख मोहन भागवत क्या कुछ कह रहे हैं, सुनिए। इंग्रजीमध्ये वेल रेड असा शब्द आहे. तर तिकडे पुस्तकातून आपल्या इथे ज्याचं जीवन ज्ञानमय आहे त्या व्यक्तीच्या मुखातून पडणारी वाणी ऐकणे असं होतं पहिल्यांदा. आता पुस्तकही आहेत. त्याच्यामुळे व्यासांनी सांगितलेलं महाभारत आणि परंपरेने लोक ऐकत आले, परंतु सर्वतोमुखी आधुनिक काळात त्याची पुस्तकं झाली म्हणून झालं. अशा पुस्तकांचं प्रकाशन, विशिष्ट प्रकारच्याच पुस्तकांचं प्रकाशन करणारं व्रत चालवणारे हे स्नेहल प्रकाशन त्याचे रवींद्र घाटपांडे, उपस्थित सगळे विद्वज्जन, सज्जन, माता भगिनी. विद्वज्जन आणि सज्जन असं दोन नाही केलेलं मी, विद्वज्जन आणि सज्जन असं म्हणतो. मला डॉक्टर म्हटलं असलं तरी मी जनावरांचा डॉक्टर आहे आणि हा विषय म्हणून मला अपरिचितच आहे आणि त्या विषयाचे सगळे जाणकार इथेही बसले आहेत आणि पुढेही बसले आहेत. त्याच्यामुळे त्याविषयी मला देगलूरकरांनी म्हटलं की तुम्ही या, त्याच्यामुळे मी काही विचार न करता आलो. त्यांची इतकी मोठी तपस्या आहे आणि थोडीशी वाटवाकडी करून जर साधत असेल तर काय हरकत आहे. तेवढंच आपलं छोटंसं योगदान म्हणून मी आलो. परंतु याविषयीचा जो पैलू आत्ता सरांच्या भाषणातून उजागर झाला, अविनाश बापटांनी जे मांडलं आपल्या भाषणातून, त्याच्याशी या विषयाचे जाणकार असोत की अनभिज्ञ असोत, सगळ्यांचा संबंध आहे.